नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे या संस्थांनी केलेला आणखीन एक वृक्ष संवर्धनाचा चांगला उपक्रम माझ्या पाहण्यात आला. अर्थात त्यास खूप कालावधी होऊन गेला असेल, पण माझ्या आत्ता लक्षात आल्याने आपणासही सांगावे, कळवावे या उद्देशाने ही माहिती आपणास सांगत आहे. झाडे लावली, वाढवली आणि जोपासलीच पाहिजेत, त्याशिवाय गत्यंतर नाही. अनेक गोष्टी झाडांवर अवलंबून असतात. आपण नसलो तरी झाडं असणारच आहेत, उगवणारच आहेत, मनसोक्त वाढणारच आहेत. त्यांना भीती फक्त माणसांच्या वाईट विचारांची, म्हणजे नाहक उगाच केलेल्या वृक्षतोडीची असते. अन्यथा झाडांचं जीवन आनंददायीच असतं, त्यांच्या स्वतःसाठीही आणि इतर सजीवांसाठीही. असो, निगडी प्राधिकरणातील भक्तिशक्ती चौकापासून भेळ चौकापर्यंत येताना कासघर चौक ते भेळ चौक या दरम्यानही अनेक झाडं लावली आहेत. ती चांगलीच उंचही झालेली आहेत. विशेष म्हणजे त्या झाडांच्या जवळच त्या झाडांची बरीचशी माहिती असलेले फलक लावलेले दिसतात आणि नुकत्याच झालेल्या पावसाने ते फलक स्वच्छ झालेले आहेत. इतके की त्या झाडांच्या पानांचे रंगही अगदी उठून दिसत आहेत. ती माहिती वाचून खूप समाधान वाटले आणि जे झाड त्याची माहिती त्याच्या शेजारीच आहे. झाडांचे संगोपन हा उत्कृष्ट उपक्रम आहेच आहे. त्या जोडीला त्यांची माहिती, उपयोगित्व, त्यांची माहिती मिळत असेल तर आनंद होणारच ना. ज्यांनी हे फलक पाहिले नसतील त्यांनी हे फलक आवर्जून पाहावेत, ती झाडं पाहावीत. काहीतरी नवीन चांगलं करण्याची प्रेरणा त्यातून नक्की मिळेल. वृक्षांसाठी सारं काही करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्थांना धन्यवाद आणि त्यांचे आभार. सोबतच्या चलचित्रफितीत काही वृक्षांचे फोटो आणि त्यांची माहिती लिहिलेले फलक आपणात दिसतीलच. अर्थात ते वृक्ष आणि ती माहिती मी सांगितलेल्या कासघर चौक ते भेळ चौक दरम्यानच्या रस्त्यावर तुम्हाला पाहावयास मिळतील. चारोळी खरं तर साऱ्याच बियांना असतंय मातीत रुजून गगनाकडे वाढायचं. पण माहीत असतंय पोटातही सजीवांच्या आरोग्यासाठी जायचंय. खरं तर साऱ्याच बियांना असतंय मातीत रुजून गगनाकडे वाढायचं. पण माहीत असतंय पोटातही सजीवांच्या आरोग्यासाठी जायचंय. प्राजक्त. धन्यवाद.